नागपूरमध्ये शौक पूर्ण करण्यासाठी युवक चोर बनल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। या कारवाईबाबत पोलीस निरीक्षक प्रमोद बघेले यांनी सविस्तर माहिती दिली आहे। पाहूया हा रिपोर्ट। नागपूर शहरातील यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शौक पूर्ण करण्यासाठी घरफोडी करणाऱ्या 2 युवकांना पोलिसांनी अटक केली आहे। 31 डिसेंबर रोजी दुपारी 5:30 वाजताच्या सुमारास यशोधरानगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद बघेले यांनी याबाबतची माहिती दिली आहे। आरोपी केवळ आपले महागडे शौक पूर्ण करण्यासाठी घरफोडीचे गुन्हे करत असल्याचे तपासात उघड झाले आहे। पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेत त्यांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत। सध्या या प्रकरणाचा पुढील तपास यशोधरानगर पोलीस करीत आहेत। नागपूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे घरफोडी करणारे आरोपी वेळेत जेरबंद झाले असून शहरातील नागरिकांनीही संशयास्पद हालचाली आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे। फिर्यादी जे कुंदनलाल गुप्तानगरमध्ये राहतात त्यांच्याकडे चोरी झाल्याची तक्रार आम्हाला प्राप्त झाली। त्या अनुषंगाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनात आमच्या तपास पथकाने तपास सुरू केला आणि सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे। त्या चोरीमध्ये आतापर्यंत 1,31,000चा मुद्देमाल चोरीला गेलेला होता। आपल्या तपास पथकाचे अधिकारी अंमलदार यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आरोपीनामे मोहम्मद नूर अन्सारी, नसीरुद्दीन अन्सारी वय 18 वर्ष आणि मोहम्मद जिशान फयाज अन्सारी वय 18 वर्ष दोन्ही राहणार कुंदनलाल गुप्तानगर यांना ताब्यात घेतलं। त्यांच्याकडे सविस्तर विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि त्यांच्याकडून आतापर्यंतच्या तपासात एकूण 81,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। तपास सुरू आहे। आरोपीकडे विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे शौक पूर्ण करण्यासाठी त्यांचे बाहेरचे शौक आहेत, मोबाईल घेणे किंवा बाहेर फिरणे वगैरे, त्याच्यासाठी पैशाची गरज असल्याने चोरी केल्याची कबुली दिलेली आहे। शौकासाठी गुन्ह्यांचा मार्ग स्वीकारणाऱ्यांना पोलिसांचा धाक कायम असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे। नागपूर पोलिसांची कारवाई पुढेही सुरूच राहणार आहे।